नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। प्रॉन्स फ्राय कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे प्रॉन्स घेतलेले आहेत, मोठे आहेत हे बघा, असे हे मोठे घ्यायचे, फ्राय करायला हे चांगले असतात। मैदा घेतलेला आहे 3 चमचे, ब्रेड क्रम्स घेतलेला आहे, चाट मसाला घेतलेला आहे पाव चमचा, मीठ घेतलेले आहे चवीनुसार, ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी 1.5 चमचा, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे 1.5 चमचा, काळी मिरीची पावडर घेतलेली आहे पाव चमचा। हे प्रॉन्स असे हे साफ करून घ्यायचे, याचे हे तोंड असे निघतं, लगेच काढून घ्यायचं। हे बघू शकता, हे असे साफ करून घ्यायचे, बाकीचे हे असेच करून घेऊया। याची शेपटी ही काढायची नाही, ही अशीच ठेवायची। हे सर्व साफ करून घ्यायचं। हे बघू शकता, हे साफ करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये काळा धागा असतो, तो काढून घ्यायचा, तो ठेवायचा नाही। ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची, हळद, चाट मसाला, काळी मिरी, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला अशी मोठी नाही मिळाली तर तुम्ही बारीक पण घेऊ शकता प्रॉन्स। हे मिक्स करून झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवून देऊया। 10 मिनिटं झालेले आहेत, मॅरिनेट झालेलं आहे। त्याच्यामध्ये हातावर चोळून थोडीशी कसुरी मेथी टाकायची, थोडी कोथिंबीर, हे मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। आपल्याला हे पातळ बॅटर बनवायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी ओतून पातळ बनवूया बॅटर। हे बघा, असं हे बॅटर बनवून घ्यायचं पातळ। त्याच्यामध्ये डीप करायचं प्रॉन्स, याचं डीप करून क्रम्समध्ये हे असं घोळून घ्यायचं। हे बघू शकता, असं करून घ्यायचं। बाकीचे असेच करून घेऊया। सर्व हे कोट करून झालेलं आहे, आता फ्राय करून घेऊया। आधी मी तेल गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। ते प्रॉन्स सोडून घ्यायचे। हे आता पलटी करून घेऊया। एक साईडनं फ्राय झालेलं आहे। मीडियम गॅस ठेवायचा आणि छान असं खरपूस तळून घ्यायचं। हे बघा, हे छान फ्राय झालेलं आहे, काढून घेऊया। हे बघा, प्रॉन्स फ्राय तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा।